आणि आता बातमी जरांगेंची आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची अंतरवाली सराटीतनं आंदोलनाची घोषणा सध्या पाहायला मिळते। जरांगेंच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची तारीख सुद्धा ठरणार आहे। तर 8 महिने उलटले तरी सुद्धा प्रमाणपत्र का दिलं नाही असा सवाल जरांगेंनी केलाय। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचंही जरांगेंचं म्हणणं आहे। मुंबईला गेलो, आता पाठीमागच्या वेळेस गेलो, त्यांनी हैदराबादचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण केली, त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक पण केलं। ही पद्धत असली पाहिजे, ती परंपरा असली पाहिजे, केलं म्हणल्यावर केलं। परंतु त्याच्यानंतर तुम्ही 308 प्रमाणपत्र वाटले गॅजेटेडनुसार, त्याच्यानंतर काय? तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या हे गॅजेटेडनुसार कुणबी आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा। तुम्ही 17 संस्थांचा JR 1 महिन्यात काढू म्हणले होते, 8 महिने उलटून गेले। तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? तर आपण पाहतोय आज मनोज जरांगे या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेतनं ते आंदोलनाची तारीख सुद्धा जाहीर करणार असल्याची माहिती आहे। तर एकीकडे आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काही तक्रारी आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजयजी, काय सांगाल? मराठा आरक्षणासाठी जरांगे आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती आहे। नक्कीच मोहिनी, आपण बघू शकता की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सकाळी 10 वाजता आता या ठिकाणी मराठा समाजाला संबोधित करतील। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषणाने आंदोलन केले। मधल्या काही सरकारने कुणबी नोंदी शोधायचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या असले तरी मराठा समाज संपूर्णपणे ओबीसीमध्ये गेला नव्हता। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर 2025 मध्ये मुंबईमध्ये पुन्हा एकदा आंदोलन केलं आणि सरकारने त्यांना आश्वासन दिलं की हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधून ओबीसीमध्ये घेतल्या जाईल, परंतु फक्त 308 नोंदी सापडल्या होत्या आणि कुठेतरी याचा राग मनोज जरांगे पाटील यांच्या मनात आहे। तसेच या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं, लाठीचार्ज झाला होता, त्या दरम्यान काही आंदोलकावर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे परत घेण्यात आले नाहीत। तोही मुद्दा आज जरांगे पाटील संजयजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।